जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला, ध्येय नाही. यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलतात. काहीही असंभव नाही. ज्याचा विचार करू शकता तेही संभव आहे आणि ज्याचा नाही करू शकत तेही संभव आहे. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबण्याचं नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावंही लागेल. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं यश तुमच्या मागे मागे येईल. रोज अशी एक गोष्ट करा जी करायला तुम्ही घाबरता. जर तुम्ही खरंच काही करण्याचा निश्चय केलात तर तुम्हाला मार्ग नक्की मिळेल, नाहीतर न करण्यामागचं कारण तरी मिळेल. काही लोक यश मिळवण्याची स्वप्न बघतात तर काही जण उठून कामाला सुरुवात करतात. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात, हे लक्षात घ्यायला हवं. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम आहे. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण हजारो चुका माफ करणारे आईवडील मात्र पुन्हा मिळणार नाहीत. ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी अनेक वाद संपतील. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकून जात असतात. जीवनात येणारे यश अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करत असतात. स्वतःशीच वाद कराल तर सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील. जर दुसऱ्याशी वाद घालाल तर नवीन प्रश्न उभे राहतील. आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्यांची असते ना, त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते. वाईटाची संगत ही नेहमी नुकसानकारकच असते, मग ती कशीही असो, कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करतो. बिरबल बुद्धिवान होता, तरीही तो राजा होऊ शकला नाही. दुनिया आपल्याला तोपर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही. मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगावं लागतं. सुख मिळण्यासाठी दुःखाच्या सागरात पोहावं लागतं. दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळू नाही शकत, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही. गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागते. पांढऱ्या शुभ्र कपड्यातील बेईमानीपेक्षा मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग रुबाबदार असतो. गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमी गोड शब्द बाहेर पडतात, पण एकदा तहान भागली की पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही आपोआप बदलते. आयुष्यात भावना महत्त्वाच्या. जर आपण प्रतिसाद दिला तर त्या वाढतात, जर आपण दुर्लक्ष केले तर त्या मरतात आणि जर आपण आदर केला तर त्या कायम टिकून राहतात.
कितीही मोठी चूक करा, सगळे सोडून जातील, पण फक्त कुटुंब सोबत असते प्रत्येक परिस्थितीत. वेदनांच्या ओझ्यासकट ज्याला खळखळून हसता येतं, त्याच्यासारखा जादूगार जगात दुसरा कोणीच नसतो. कधी अडल्या नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार माना, कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली आहे. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका, कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. यश हा जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो, हे नेहमीच लक्षात ठेवा. दुसऱ्या माणसाशी युद्ध करायला फार वेळ लागत नाही. स्वतःशी सामना करणं भयानक कठीण आणि स्वतःच्याच माणसांजवळ पराभव मान्य करणं त्यापेक्षा कठीण. जो टाळतो त्याला कधीच कवटाळू नये आणि जो जीव लावतो त्याची साथ कधीच सोडू नये. वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे. आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च किंमत मिळेल. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा दुप्पट मेहनत ते टिकवण्यासाठी लागते. चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. तुम्ही किती पण हुशार लोकांसोबत बसा, पण अनुभव मैदानात उतरल्याशिवाय मिळत नाही.